आजच्या बैठकीचे उद्देश आणि कार्यक्रमचे आमच्या बहुजन समाज पार्टीच्या नेत्या बहन कुमारी मायावतीजी यांच्या आदेशाने आणि महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष ॲडव्होकेट सुनील डोंगरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रभर जिल्ह्याची बहुजन समाज पार्टीच्या कार्यकर्त्यांनी केलेली जी विधानसभेमधली कामं आहेत, जी बांधणी आहे, त्या बांधणीची समीक्षा घेण्याचा कार्यक्रम सुरू आहे. मी 20 तारखेपासून या समीक्षा कामे मराठवाड्यामध्ये दौऱ्यावर निघालेलो आहे. आज पहिल्या दिवशी बीड, नंतर धाराशिव, लातूर, नांदेड आणि आज हिंगोली आणि उद्या परभणी असा माझा दौरा आहे. आणि या दौऱ्यामध्ये येणाऱ्या ज्या जिल्हा परिषद निवडणुका आहेत त्या जिल्हा परिषद निवडणुकीची तयारी करण्यासाठी आम्ही घरघर पिंजून काढतो आहोत. आमचे केडर कॅम्प होत आहेत. अनेक जातीचे लोक, खास करून ओबीसी समाज, मुस्लिम समाज, फाशेपारधी समाज, न्हावी समाज इथपर्यंत तळागाळामध्ये बहुजन समाज पार्टीची विचारधारा आमच्या कार्यकर्त्यांनी रुजवलेली आहे. आणि त्याचा परिपाक म्हणून आजच्या या समीक्षा बैठकीला हा मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणामध्ये आहे. आमचा धनगर हटकर समाज इथं आहे, इथं न्हावी समाज आहे, खास करून म्हणजे फाशीपारधी समाज आहे. जो समाज, ज्या समाजाला म्हणजे आजपर्यंत कुठलेच हक्क मिळाले नाही, जो समाज आदिवासी म्हणून गणला गेला ना, त्याचे आदिवासीकडून त्याचे काही त्याचं महत्त्व जाणलं गेलं नाही, किंवा प्रस्थापित गावकुसाच्या आत राहणाऱ्या लोकांनी ज्या समाजाचं अस्तित्व मानलं नाही, असा दुर्लक्षित समाज सुद्धा आज बहुजन समाज पार्टीकडे आकर्षित होऊन एका विशेष नजरेनं बघतो आहे की हीच फक्त बहुजन समाज पार्टी देशामध्ये बहुजन समाजाला न्याय देऊ शकते. आणि आमचा दावा आहे की फुले शाहू आंबेडकरांचे नाव घेऊन जेही पक्ष, जे काही टोळ्या काम करत असतील, त्या प्रत्येकाकडे फक्त एकच मार्ग आहे, आणि तो मार्ग म्हणजे प्रस्थापिताला सामोरं जाऊन, प्रस्थापिताला शरण जाऊन आपल्या पदरामध्ये, आपल्या झोळीमध्ये एक अर्ध आमदारकीचं पद, एक अर्ध खासदारकीचं पद, एखादं मंत्रीपद मिळतंय का, एवढंच फक्त त्यांच्याकडे आहे. परंतु देशभरामध्ये एकच अशी पार्टी आहे जी भारतामधली नंबर 3 ची पार्टी आहे, आणि तंतोतंत फुले शाहू आंबेडकरांच्या विचारावर चालणारी जी पार्टी आहे, तिच्याकडेच फक्त हा रस्ता आहे की ही पार्टी फाशी काढण्यापासून तर अशा दुर्लक्षित समाजाच्या लोकांना मंत्रीपदापर्यंत घेऊन जाते. या बरबटलेल्या धर्मांधतेनं हजारो जातीच्या देशामध्ये आंबेडकरी विचारांचा, फुलेच्या विचारांचा, शाहूच्या विचारांचा या देशातल्या सगळ्यात मोठ्या प्रांतामध्ये मुख्यमंत्री होऊ शकतो, हे कालपर्यंत स्वप्न सुद्धा बघण्याची कोणी हिंमत करू शकत नव्हतं. परंतु मान्यवर कांशीरामजी यांच्या अथक परिश्रमातून आणि बहनजी यांच्या कणखर नेतृत्वामधून उत्तर प्रदेश सारख्या मोठ्या राज्यामध्ये, ज्या राज्यातून या देशाच्या पंतप्रधानाचा रस्ता जातो, त्या राज्याला एकदा नव्हे, दोनदा नव्हे, तीनदा नव्हे, चार वेळेस या बहुजन समाज पार्टीनं मुख्यमंत्री दिलेला आहे. आणि तो जो 4 मुख्यमंत्रीपदीचा कार्यकाळ आहे, स्वातंत्र्यापासून आजपर्यंत प्रांतामध्ये जे काही मुख्यमंत्री झाले असतील, त्या एकाही मुख्यमंत्र्याला इतकं सरस काम करता आलेलं नाही. आणि म्हणून बहुजन समाज पार्टी एकमेव अशी पार्टी आहे की जी आंबेडकरी विचार, फुलेचा विचार, शाहूचा विचार, तळागाळातल्या बहुजन समाजाचा विचार, आदिवासींचा विचार, फाशीपारध्यासारख्या दुर्लक्षित समाजाचा विचार करून त्या सर्वांना न्याय देण्याचं काम करत आहे. आणि म्हणून आज त्या सगळ्या गोष्टीचा सोक्षमोक्ष, त्या गोष्टीचा समीक्षा घेण्यासाठी आज आम्ही इथं आमचे नेते देवरावजी खंदारे साहेब, भिसे पाटील, आमचे इंजिनियर देगलूरकरजी, आमचे तरुण तरफदार जिल्हाध्यक्ष देवरावजी भगत साहेब आणि त्यांची सर्वांची ती सगळी जिल्ह्याची टीम आणि सर्व कार्यकर्ते आज इथं समीक्षा देण्यासाठी हजर आहेत. मी सर्वांचं अभिनंदन करतो. सोबतच हिंगोली जिल्ह्यातील तमाम जनतेचा मी नमस्कार करतो, जय भीम करतो. ठीक आहे.